हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा विजय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत आहोत, जो राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्ननुसार अभ्यास करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही जर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवर सुविधा आहे स्पीड वाढवायची, स्पीड वाढवून हा व्हिडिओ पाहू शकता। हा बघा, आपल्या अभ्यासक्रमामध्ये सामान्य ज्ञान 3चा पेपर आहे, GS3। त्याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमी अर्थशास्त्र हा टॉपिक आहे। या अर्थशास्त्रामध्ये पहिला मुद्दा पहा, भारतीय अर्थव्यवस्था नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ विकास व रोजगार। तर वाढ विकास व रोजगार यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे। आपला आजचा टॉपिक आहे MSME। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा, तुम्हाला माहीतच पाहिजे। याच्या नोट्स तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे। आपण जे काही माहिती घेणार आहोत ती सर्व माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा टेलिग्रामवर तर मी उत्तर देतच असतो, तेव्हा तिथून तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता। MSME म्हणजे काय? सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस। आता MSMEचं वर्गीकरण केलेलं आहे। आता नुकतंच चेंज झालेलं आहे, 1 एप्रिल 2025 पासून हे चेंज झालेलं आहे। तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात, प्रिलिम्सला आणि मेन्सला सुद्धा प्रश्न येऊ शकतो। तर लक्षात ठेवा काय आहे, तर सूक्ष्म उद्योग जे आहेत त्यांच्यासाठी गुंतवणूक जी आहे, तर गुंतवणूक कशामध्ये करतात? तर हे सूक्ष्म उद्योग जे काही मशिनरी वगैरे खरेदी करतील त्याच्यामध्ये ॲसेट वगैरे असतील त्यांचे, त्याच्यामध्ये जे गुंतवणूक असेल त्या गुंतवणुकीबाबत आपण बोलत आहोत। तर 2.5 कोटी गुंतवणूक, 2.5 कोटीपर्यंत गुंतवणूक असेल तर सूक्ष्म उद्योगामध्ये कन्सिडर केलं जातं। तसेच टर्नओव्हर जो आहे, वार्षिक उलाढाल जी आहे, त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे कन्सिडर केला जात नाही, म्हणजे कर वगैरे काटला जात नाही। त्याच्यामध्ये तुमचे ग्रॉस जे काही तुमचे टर्नओव्हर उलाढाल होत असते ती यामध्ये असते। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही चप्पलचा धंदा करतायत, समजा तुमची फॅक्टरी आहे चप्पलची, आणि वर्षामध्ये तुम्ही समजा काही 50 लाख रुपये कमवले आणि ते 50 लाख रुपयामध्ये तुम्ही टॅक्स वगैरे या सर्व गोष्टी असणार, परंतु टर्नओव्हर म्हणजे तुमचं ते 50 लाख जे तुम्ही कमवलेत ती तुमची उलाढाल झाली, टॅक्स वगैरे द्यायचा का हे कन्सिडर केले जात नाही। तर तसं वार्षिक उलाढाल जे आहे ते 10 कोटीपर्यंत असेल तर सूक्ष्म उद्योगामध्ये कन्सिडर केलं जातं। अगोदर काय होतं, 1 एप्रिल 2025च्या अगोदर गुंतवणूक 1 कोटी आणि टर्नओव्हर 5 कोटी। लघु उद्योगासाठी गुंतवणूक 25 कोटीपर्यंत आणि वार्षिक उलाढाल 100 कोटीपर्यंत। अगोदर गुंतवणूक 10 कोटी होती आणि वार्षिक उलाढाल 50 कोटीपर्यंत। मध्यम उद्योगासाठी गुंतवणूक 125 कोटीपर्यंत आणि उलाढाल 500 कोटीपर्यंत। अगोदर गुंतवणूक 50 कोटीपर्यंत तर उलाढाल 250 कोटीपर्यंत होती, हे तुम्ही लक्षात घ्या। आता या MSME इंडस्ट्री जे आहेत, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग जे आहेत, त्यांचं महत्त्व काय हे आपल्याला माहीत पाहिजे। आपला जो सकल देशांतर्गत उत्पाद आहे, GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, त्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे या MSMEचं? तर 30% कॉन्ट्रीब्युशन आहे। बघा म्हणजे किती जास्त कॉन्ट्रीब्युशन या MSMEचं आहे, त्यामुळे आपल्यासाठी MSME महत्त्वाचा आहे। रोजगार 11 करोड लोकांना, 11 कोटी लोकांना MSME सेक्टर जे आहे ते रोजगार पुरवतं। तसेच उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग, अन्न प्रक्रिया, रसायने, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रामध्ये हे जे लघु सूक्ष्म उद्योग असतात ते उत्पादन करत असतात। उदाहरण द्यायचं झालं तर आग्रा फुटवेअर्स। आग्रा फुटवेअर प्रसिद्ध आहे कारण भारताच्या जेवढी फुटवेअर निर्यात होते भारताची, त्याच्या 28% निर्यात हे आग्रा फुटवेअर करतं। तसेच MSME जे आहेत त्यांचा निर्यातीमध्ये वाटा आहे 45%, म्हणजे भारत जेवढी निर्यात करते ते जवळपास 45% म्हणजे बघा ना, जवळपास अर्धी झाली। तर जवळपास अर्धी निर्यात जी होते ती सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांमधून होते। तसेच ग्रामीण सशक्तीकरण, रुरल एम्पॉवरमेंट, ग्रामीण लोकांना सशक्त करणं हे या MSME थ्रू होत असतं। कसं होत असतं? तर सर्वसमावेशक विकास या MSMEs घडून आणतात। उदाहरण द्यायचं झालं तर खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज सेक्टर जे आहे, KVIS, याच्यामध्ये वेगवेगळे लघु उद्योग असतात। तर हे ग्रामीण रोजगार पुरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि रोजगार जर मिळाला तर बाकी सगळ्या गोष्टी होतात। म्हणजे रोजगार जर मिळाला तर शिक्षण देऊ शकते माणूस, रोजगार जर मिळाला तर
आरोग्याची काळजी घेऊ शकते माणूस. रोजगार जर मिळाला तर कन्झम्पशनसाठी स्वतः काही गोष्टी घेऊ शकते, म्हणजेच इकॉनॉमीला सुद्धा मदत करू शकतो माणूस. त्यामुळं रोजगार महत्त्वाचा आहे आणि रोजगार झाल्यामुळं ग्रामीण सशक्तीकरण होत असतं आणि यामध्ये या MSMEs महत्त्वाची भूमिका बजावतात. आता या MSMEsला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना व कार्यक्रम सरकार राबवत आहे, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजनाबद्दल तुम्हाला माहिती असेलच, प्रिलिम्समध्ये आपण अभ्यास केलेला आहेच, परंतु मेन्समध्ये आपल्याला लिहिता पण आलं पाहिजे. आणि लिहिताना लक्षात घ्या, तुम्हाला पूर्ण स्कीम लिहायची गरज नाही, तुम्हाला एक स्पेसिफिक मुद्दा लिहायचा आहे, कारण इथं तुम्हाला वर्ड लिमिटसुद्धा अडेअर करायची आहे, वर्ड लिमिटसुद्धा तुम्हाला पाळायची आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना 10 लाखापर्यंत कर्ज देतं आणि MSMEs जे असतात, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, यांना भांडवलाची खूप गरज असते आणि या मुद्रा योजनाद्वारे त्यांना कर्ज दिलं जातं आणि हे कर्ज जे असतं ते कोणतंही तारण न घेता दिलं जातं, त्यामुळे याचं महत्त्व अजूनच वाढतं. अशा प्रकारे लघु मध्यम उद्योगांना चालना या प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे मिळते. क्रेडिट गॅरंटी स्कीम, पत हमी योजना, याच्यासाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट इस्टॅब्लिश केलेला आहे. CGTMSE हे MSME मिनिस्ट्री जी आहे आपली तिच्याद्वारे आणि SIDBI स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्याद्वारे चालवलं जातं. हे 2000 मध्ये स्थापन केलेलं आहे. तर याद्वारे क्रेडिट गॅरंटी दिली जाते. म्हणजे जर MSMEनं कोणत्या बँकेकडून, फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून कर्ज जर घेतलं तर त्यासाठी क्रेडिट गॅरंटी या ट्रस्टमार्फत दिली जाते. MSME समाधान, तर MSME समाधान हे एक पोर्टल आहे ज्याद्वारे डिलेड पेमेंट सिस्टीम मॉनिटर केली जाते. आता MSME जे आहेत, सोयाबीनपासून तेल काढते एखादी कंपनी, छोटी कंपनी आहे आणि सोयाबीनपासून तेल काढते. तर त्या कंपनीला काही ऑर्डर आली, समजा मोठ्या कंपनीकडून ऑर्डर आली, समजा त्यांना 10,000 लिटर ऑइलची ऑर्डर आलेली आहे. मग ते काय करतात, ही जी ऑर्डर आहे ना ती द्यायची, म्हणजे माल सप्लाय करायचा, परंतु पेमेंट त्यांना एकदम भेटत नाही. पेमेंट त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये भेटतं किंवा मग त्यांचं जे काही ठरलेलं असेल तशा प्रकारे पेमेंट भेटतं, परंतु एकदम भेटत नाही. मग काय होतं अशा वेळेस, हे पेमेंट एकदम न मिळाल्यामुळं MSMEला प्रॉब्लेम येतो. परंतु एकदम तर मिळतच नाही, पण ते जे ठरलेलं असतं त्या काळातसुद्धा पेमेंट मिळत नाही. मग तसं जर पेमेंट मिळालं नाही MSMEला, आणि हे फक्त खाजगी उद्योग जे असतात त्यांच्याकडूनच नाही, तर सरकारी उद्योगसुद्धा MSMEकडून खरेदी करत असतात, त्यांच्याकडून सुद्धा असे डिले होत असतात. तर मग त्यासाठी काय केलेलं आहे, हे MSME समाधान आहे, ज्याद्वारे काय करणार MSME, डिलेड पेमेंट मॉनिटरिंग सिस्टीममध्ये आमचं पेमेंट डिले झाले वगैरे अशी कंप्लेंट इथं रजिस्टर करणार आणि मग सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे एक फॅसिलिटेशन सेल आहे, एक केंद्र आहे, ते मग या कंप्लेंटवर लक्ष देणार, ही कंप्लेंट कशी रिझॉल्व्ह होईल, याचं कसं निराकरण होईल त्याकडं पाहणार. तर हे आहे MSME समाधान. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, तर हे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस काय आहे, तर गव्हर्नमेंटच्या तर गव्हर्नमेंट शासन आहे, शासनाच्या ऑफिसमध्ये, शासनाच्या ज्या काही कंपन्या आहेत, शासनाचं जे काही आहे त्यांना काही गोष्टी लागतात. उदाहरण द्यायचं झालं सोपं, समजा एखादं शासनाचं ऑफिस आहे, तहसील आहे, समजा तहसीलमध्ये काय लागणार तुम्हाला, कम्प्युटर्स लागणार, फर्निचर लागणार, स्टेशनरी लागणार वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी लागणार. तर या सर्व गोष्टी या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसद्वारे खरेदी केल्या जातात. आणि कोणाकडून खरेदी केल्या जातात, तर प्राधान्य दिलं जातं MSMEsला, कारण MSMEs बघितलं आपण किती महत्त्वाचे आहेत. तर त्यांना चालना देण्यासाठी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जे आहेत ते MSMEsकडून खरेदी करतात. उद्यम नोंदणी पोर्टल, उद्यम नोंदणी पोर्टल जे आहे त्याद्वारे हे जे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत ते नोंदणी करू शकतात. खूप सोपी नोंदणी प्रक्रिया आहे आणि यावर नोंदणी करून सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात हे MSME उद्योग. म्हणजे काही MSMEसाठी योजना चालवत असते सरकार, काही कार्यक्रम चालवत असते, काही कॅश इन्सेंटिव्ह स्कीम्स असतात, तर त्या एकदम सोप्या रीतीने या MSMEsना त्याचा फायदा मिळावा, त्यामुळं हे उद्यम नोंदणी पोर्टल स्थापन केलेलं आहे. तसंच बघा चॅम्पियन्स पोर्टल, नावातच आहे बघा चॅम्पियन्स, तर यांना चॅम्पियन बनवायचं, तर यांचे जे काही प्रॉब्लेम असतात, समस्या असतात त्यांचं निराकरण करायचं, निवारण करायचं, त्यावर उपाय द्यायचे. इन शॉर्ट काय, तर MSMEs जे आहेत त्यांना एक चॅम्पियन बनवायचं. तर ही बघा ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे चॅम्पियन्स
पोर्टल जे आहे त्याच्याबद्दल. तर या फिगरमध्ये तुम्हाला जे दिसतं असेल, या डायग्राममधून जे दिसत असेल तेच हे चॅम्पियन्स पोर्टल आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग जे आहेत त्यांना काय करायचं, शिड्या चढवायच्या. म्हणजे मायक्रो सूक्ष्म जे उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग बनण्यास प्रवृत्त करायचं, त्यांना मदत करायची. लघु उद्योग जे आहेत त्याला मध्यम उद्योग बनण्यामध्ये मदत करायची. मग ते मार्गदर्शन असो, मग ते पैशाची गरज असो, मग त्यांचं जी तक्रार आहे त्यांचं निवारण असो, या सर्व गोष्टी. आणि मग हे जर शेवटी असं झालं काय होईल, हे चॅम्पियन्स बनतील. तर असा एकंदरीत त्याचा अर्थ आहे बघा. हे बघा इथं दिलेलं आहे, एन्शुरिंग अ स्पीडी कन्व्हिनियंट अँड इफेक्टिव्ह रिड्रेसल MSMEज ग्रीव्हन्सेस. म्हणजे MSMEच्या ज्या काही समस्या असतात त्यांचं निराकरण करणं आणि जलद गतीने निराकरण करणं ते, आणि जलद गतीने निराकरण करणे. विविध सरकारी योजना ज्या असतात, सरकारी धोरणं जे असतात त्याचा फायदा घेण्यासाठी मदत करणं. तसेच मार्गदर्शन करणं MSMEजला वित्त, विपणन, फायनान्स, मार्केटिंग, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, रॉ मटेरियल, लेबर, इन्फ्रास्ट्रक्चर, कॅपॅसिटी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये. आणि हे जे उद्योग आहेत सूक्ष्म लघु मध्यम उद्योग यांना विविध मंत्रालयाशी, विविध डिपार्टमेंटशी सरकारच्या कनेक्ट करणं, हे सुद्धा या चॅम्पियन्स पोर्टलमार्फत काम केलं जातं. तर अशा प्रकारे हे चॅम्पियन्स पोर्टल महत्त्वाचं आहे. आता एवढं करूनसुद्धा MSMEजला आव्हाने आहेत. हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांच्या आव्हानामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे कॅपिटल. घुमून फिरून हे फक्त कॅपिटलवर यांच्या गोष्टी येणार, कारण यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, यांची क्रेडिबिलिटी एवढी नसते मार्केटमध्ये. त्यामुळे या सर्व गोष्टी, पेमेंट डिलेज वगैरे या सर्व गोष्टी यांना फेस कराव्या लागतात. त्यामुळं घुमून फिरून सगळ्या गोष्टी कॅपिटलवर येतात बघा. बघू आपण आता आव्हाने. भांडवलाची कमतरता, यांच्याकडं भांडवलाची नेहमीच कमतरता असते. यांना कच्चा माल खरेदी करावा लागतो, त्याच्यासाठी यांच्याकडं भांडवल नसते. तसेच यांना उत्पादन, एखाद्या ऑर्डर मोठी आली तर वाढवावं लागतं, तर उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा यांच्याकडं भांडवल नसते. कारण जे पेमेंट आहे त्यांना लगेच भेटत नाही, अपफ्रंट भेटत नाही. मोठी ऑर्डर असली तर ती सोडता येत नाही, त्यामुळे यांना भांडवलाची कमतरता असते. पेमेंटमध्ये दिरंगाई आपण हे बघितलेलंच आहे, त्यासाठीच आपण पोर्टल पण बघितलेलं आहे. कोणतं पोर्टल बघितलेलं आहे ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. यांच्याकडे कुशल कामगार नसतात. कुशल कामगार नसल्यामुळे या उद्योगांमध्ये अकार्यक्षमता येते, उत्पादनास विलंब होतो, गुणवत्ता यांची ढासळते. आणि हे मार्केटिंग, विपणनमध्ये तरबेज नसतात. जसं की मोठ्या कंपन्या असतात, मार्केटिंग करतात एकदम, त्यांच्याकडं संसाधनेसुद्धा नसतात, पैसा नसते, माणसं नसतात, आणि यांना परवडतसुद्धा नाही, आणि कौशल्यसुद्धा नसते यांच्याकडं. मग काय होतं त्याच्यामुळं, की मोठ्या ब्रँडसोबत हे स्पर्धा करू शकत नाहीत. म्हणजे एखादी जर लघु उद्योग जो असेल, ते एखादं चांगलं प्रोडक्ट जरी त्यांच्याकडे असेल तरीसुद्धा मोठ्या ब्रँडसोबत त्यांची स्पर्धा होत नाही. आणि एखादा लयच फेमस झाला प्रोडक्ट एखादा मध्यम उद्योगामधला वगैरे वगैरे, तर हे मोठे ब्रँड जे असतात त्यांना गिळून टाकतात, म्हणजे त्यांना ॲक्वायर करतात. तसंच पायाभूत सुविधा अभाव. आता हे जास्त करून ग्रामीण भागामध्ये असतात. ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे रस्ते बरोबर नसतात, वाहतूक सुविधा नसतात, आणि पॉवर सप्लाय, वीज नसते. पॉवर सप्लायचा तर खूप मोठा प्रॉब्लेम असतो खेड्यामध्ये. तर अशी आव्हाने या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसमोर आहेत. आता आव्हाने पाहिलं, सगळं पाहिलं, उपायसुद्धा आपल्याला पाहावे लागतील. तर काही उपाय आपल्याला माहीत पाहिजे, जसं की MSME इनोव्हेशन हब. आता हे काय नाही, एक हब असणार आहे. हब म्हणजे काय, तर एक सेंटर असल्यासारखं धरा. मग हे कधी ऑनलाईन असू शकतं, तर कधी फिजिकलसुद्धा असू शकतं. मग काय मदत करायची MSMEजला या हबद्वारे, तर उद्योग या इंडस्ट्री एक्सपर्ट जे असतात, उद्योग तज्ज्ञ असतात, उद्योगामधले तज्ज्ञ जे असतात, संशोधक जे लोक असतात, रिसर्चर्स असतात, व काही मेंटर असतात, त्यांना जोडायचं या MSMEजला, या इनोव्हेशन हबद्वारे. तर हे करता येईल आपल्याला. तसंच हे महत्त्वाचं बघा, ब्लॉकचेन पॉवर्ड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स. तर आपण बघितलं डिलेड पेमेंट MSMEचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पेमेंटमध्ये दिरंगाई, मोठे खरेदीदार माल खरेदी करतात, पैशामध्ये दिरंगाई होते, आणि पैसे नसल्यामुळे उद्योग चालवणं अवघड जातं. तर त्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, आणि ते ब्लॉकचेननं पॉवर्ड असले पाहिजे. त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे एकतर ब्लॉकचेन काय, त्यानंतर माहीत पाहिजे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, स्मार्ट करार काय आहेत. तर ब्लॉकचेन काय हे बघू आपण. ब्लॉकचेन एक डिसेंट्रलाइज सिक्युअर लेजर आहे.
आता काय कळालं असेल तुम्हाला. आता एक नोंदवही आहे समज, कंपनीचे सर्व जमा खर्च हे सर्व ह्या नोंदवहीमध्ये जुन्या काळामध्ये होत होतं आणि त्याला लेजर म्हणतात, म्हणजे हिशोबवही थोडक्यामध्ये. मग आता हे ब्लॉकचेन म्हणजे काय, एक हिशोबवहीच आहे, फक्त ही हिशोबवही अशी आहे, एकदा तुम्ही ज्याच्यामध्ये काही लिहिलं त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही आणि सर्वजण या हिशोबवहीकडं पाहू शकतात. म्हणजे जे उद्योग आहेत ते, आणि जे बायर्स आहेत, जे खरेदीदार आहेत ते, आणि संबंधित लोक समजा गव्हर्नमेंट वगैरे, तर हे सर्वजण पाहू शकतात. परंतु याच्यामध्ये बदल करता येत नाही आणि डिलीट वगैरे काही करता येत नाही. म्हणजे हे सिक्युअर लेजर आहे. ही हिशोबवही अशी आहे की जी सिक्युअर आहे, कारण पाहू तर सगळे शकतात, एकदा लिहिल्यावर काही बदल वगैरे करता येत नाही. मग स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आता पाहू. स्मार्ट करार काय असणार आहे, की असे करार करायचे या ब्लॉकचेनचा वापर करून, की समजा एखादी अट असेल की समजा आता माल नेला, आता एवढा समजा माल पोहोचला, तर आमच्याकडे माल पोहोचला, आम्ही माल व्हेरीफाय केला, तर मग तुम्हाला एवढं पेमेंट जाणार. आणि हे ऑटोमॅटिक प्रोसेस होणार सगळी. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तेच की ऑटोमॅटिक होणार. आता हे माल पोहोचल्यावर तिथली जी कंपनी आहे ती बघणार की माल कसा आहे काय नाही, व्हेरीफाय करणार, ओके करणार. आणि त्यांना जर समजा जाणून बुजून पेमेंट डिले करायचा असेल तर हे जे आहे ना, मग गव्हर्नमेंट वगैरे दखल देऊन ते ओके करणार, कारण ते व्हेरीफाय करणार ते पोहोचलं म्हणून. मग एकदा ओके झालं, मग ती जी अट आहे, ती जी कंडिशन आहे ती मीट झाली आणि मग आपोआप ती पेमेंट रिलीज होणार. तर हे आहे बघा ब्लॉकचेन पॉवर्ड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. तसेच AI पॉवर्ड मेंटरशिप प्रोग्राम. आता जे हे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग असतात, हे जे सुरू करणारे लोक असतात ते जास्त शिक्षित नसतात, जास्त त्यांना माहिती नसते गोष्टींची, जास्त त्यांना डिजिटल ॲक्सेस नसतो. त्याच्यासाठी मग असे AI पॉवर्ड मेंटरशिप सॉफ्टवेअर आपल्याला तयार करता येतील. जसं ChatGPT बघा, ChatGPT तुम्ही काही जरी विचारलं ChatGPT सांगते. तसंच एक AI प्रोग्राम तयार करायचा आणि समजा तुम्हाला काही जरी प्रश्न असेल सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाबाबत, समजा आता माझा तेलाचं आपण बघितलं होतं उदाहरण, की मी काय करतो सोयाबीनपासून तेल काढतो, परंतु मला आता ब्रँड बनवायचं आहे त्याला, तर ब्रँड कसा बनवायचं याबाबत मला जर काही अडचणी असतील तर मी विचारणार की बाबा मी ब्रँड कसा बनवू, त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी कोणकोणते लायसन्स लागतील, मला किती खर्च लागेल, काय परमिशन लागेल, या सर्व गोष्टी आपल्याला हे AI पॉवर्ड मेंटरशिप प्रोग्राम देईल. तसंच जागतिक बाजारपेठेत प्रवेश दिला पाहिजे. तर जागतिक बाजारपेठेत कोणालाही वाटतं प्रवेश भेटावा बाबा, जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळण्यासाठी काय केलं पाहिजे. सरकार निर्यात प्रोत्साहन देऊ शकेल, MSMEsला सरकार देतच आहे विविध कार्यक्रमामार्फत, ते अजून वाढवता येतील. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार सुविधा केंद्र सुरू करता येतील आणि फोकस MSMEs ठेवता येईल. हे आंतरराष्ट्रीय व्यापार सुविधा केंद्र तुम्ही ऐकले असतील, हे दुसऱ्या सेक्टरसाठी आहेत, परंतु MSMEसाठी स्पेसिफिकली आपल्याला या गोष्टी करता येतील. तर आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. हा प्रश्न तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. काही नाही, आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यावरच हा प्रश्न लिहायचा आहे. तुम्ही प्रश्न लिहिल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. आणि तुम्हाला एकदा जर आन्सर रायटिंगची कला आली ना, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. बघा सध्या कॉम्पिटिशन कमी आहे, एकदा आन्सर रायटिंग शिकून घ्या, पटकन क्लास 1ची पोस्ट घ्या, निघून जा. असो तर बघूया. तर प्रश्न बघताना आपण 3 गोष्टी बघतो. अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये, अभ्यासक्रम सुरुवातीलाच पाहिला आपण GS3 सामान्य ज्ञान 3, याच्यामध्ये अर्थशास्त्र इकॉनॉमीमध्ये हा प्रश्न येतो. कीवर्ड येथे स्पष्ट करा आहे. स्पष्ट करा म्हणजे एक्सप्लेन, आपण ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये इंट्रोडक्शन पाहिजे, बॉडी पाहिजे आणि कन्क्लुजन पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर लिहा. तुम्हाला अडचण येत असेल तर टेलिग्राम चॅनलवर उत्तर मी देणार आहे, त्याची तुम्ही मदत घेऊ शकता. भारताच्या आर्थिक विकासात MSMEची भूमिका स्पष्ट करा, हा प्रश्न आहे. काही अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.